मराठी आजच्या ठळक बातम्या. 8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या मुलींना जूनपासून मोफत उच्च शिक्षण दिले जाणार आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची जळगावमध्ये माहिती दिली आहे. ज्या मुलींच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थिनींना येत्या जूनपासून मोफत उच्च शिक्षण देण्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी जळगावमध्ये केली. जळगावास 800 अभ्यासक्रमांसाठी ही सवलत लागू राहील, असे ते म्हणाले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात योगशास्त्र आणि शिक्षणशास्त्र विभागाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. शुल्क भरता न आल्यामुळे परभणीतील एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली होती. सुसाईड नोटमधून तिने व्यथा मांडली होती. या घटनेनंतर लगेच मुख्यमंत्र्यांनी रात्रीतून हा निर्णय घेतला. या निर्णयामुळे शासनाच्या तिजोरीवर 1000 कोटी रुपयांचा भार पडणार आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 1600 कोटींचा फटका. कांदा निर्यात बंदी होऊन 2 महिने उलटले, मात्र अजूनही कांदा निर्यात बंदी उठली नसल्याने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा किमान 600 व कमाल 1300 तर सरासरी 1100 रुपये क्विंटलने विकला जात आहे. कांद्याच्या भावात झालेल्या घसरणीमुळे सध्या शेतकऱ्यांना कमी दरात आपला कांदा विक्री करावा लागत आहे. एकीकडे केंद्रीय पथक कांद्याच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी नाशिक जिल्ह्यात दाखल झाले आहे. दुसरीकडे कांदा बाजारभाव घसरण सुरूच असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे आता पाणी पळाले आहे. ऑक्टोबरच्या अखेरीस व नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या अवकाळी पावसानंतर केंद्रीय समिती तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. कांद्याचे पडलेले भाव, सध्याचा पाण्याचा सोर्स याचा आढावा समिती घेत असून भारत सरकारच्या कृषी विभागाने उपसंचालक पंकज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली 4 सदस्यीय समिती कृषी आढावा घेत आहे. मागील दौऱ्यात केंद्रीय समिती नुकसानीच्या पाहणीसाठी राज्याच्या दौऱ्यावर आली होती. त्यानंतर डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातही समितीने नाशिक, जळगाव, पुणे व अन्य नुकसानग्रस्त भागांचा दौरा केला होता.